नमस्कार. अर्जुन लाडका का हे दोन भागाच्या मध्ये आपण बघितलंय. म्हणजे महाभारताच्या एकूणच कथेमध्ये गुरु शिष्याच्या परंपरेत म्हणजे द्रोणांच्या शिष्याच्या मध्ये जास्त चर्चा झाली आहे ती अर्जुनाची आणि एकलव्याची. जास्त चर्चा. बाकी सगळे रुटीनमध्ये आहेत. काही असं वेगळं घडलंय आणि ते वेगळं घडल्याचं सांगितलंय अशा फारशा कथा आपल्याकडं आठवणीत नाही आहेत. हा, ज्ञान पूर्ण झाल्यानंतर मग बोलवून घेतलं दुर्योधनाला आणि मग ते राजाला पराभूत करून अन्माला गाय, ती कथा आपल्याला पुढे बघायची आहे, त्याचंही समजून घ्यायचं आहे. पण त्यातली अर्जुनाची कथा एक महत्वाची आहे आणि एकलव्याची कथा एक महत्वाची आहे. एकलव्याच्या चरित्राला दोन्ही चारित्र्य आणि चरित्राला मी जाणीवपूर्वक शब्द वापरलाय. या दोन्हीलाही स्पर्श करताना एकलव्य सांगत असताना मला तुम्हाला फ्लॅशबॅक मध्ये घेऊन जावं लागेल. मी तुम्हाला आधीच सांगितलंय, महाभारताची कथा ही नुसती कथा नाहीये. ती मागे जाते, पुन्हा जागेवर येते, पुन्हा पुढे जाते, अशी ती मागे पुढे सरकत चालणारी ती कथा आहे. त्यामुळे एकलव्याची कथा सांगण्यापूर्वी मला तुम्हाला फ्लॅशबॅक मध्ये नेलं पाहिजे, खूप मागं नेलं पाहिजे. लक्षात घ्या, यातल्या अजून एका पुराणाचा संदर्भ तुम्हाला मी देतोय. हरिवंश पुराण नावाचा एक संदर्भ ग्रंथ आहे, हरिवंश पुराण. आणि या हरिवंश पुराणातल्या हरिवंश पर्वामध्ये म्हणजे या ग्रंथातली 2 पर्व वाचली पाहिजेत. हरिवंश पुराणातली 2 पर्व, एक आहे हरिवंश पर्व आणि दुसरं आहे भविष्य पर्व. या 2 पर्वाच्या मध्ये महाभारताच्या एकलव्याच्या कथेची बीजं रोवलेली आहेत. तिथे तुम्हाला एकलव्य काय ते कळतं, एकलव्य कशामुळे येतो नाही, एकलव्य काय आहे ते कळतं, एकलव्य कोण आहे ते पण कळतं. सर्रासपणे असं म्हटलं जातं की एकलव्यावरती द्रोणांनी अन्याय केला असं म्हटलं जातं. आता परत आठवायचंय, मी तुम्हाला सांगणार आहे, परत आठवायचंय मागं सांगितलेल्या गोष्टी. कुरुवंशातल्या स्वतःच्या शाळेत शिकवणारे द्रोण होते, हे लक्षात ठेवा पक्क. चला जाऊ द्या, त्या कथेवर आपण पुन्हा जाऊया, पुढच्या भागात जाऊया. या भागात मी तुम्हाला काय सांगणार आहे, हरिवंश पुराण, हरिवंश पर्व, 34वा अध्याय. या 34व्या अध्यायातील एक कथा फार महत्वाची आहे. हरिवंश म्हणजे हरीच्या वंशाचं पुराण आणि त्यातलं हरिवंशाचं पर्व. कसं आहे, भगवान श्रीकृष्णाचे वडील, आता होते गडबड, भगवान श्रीकृष्णाचे वडील म्हणजे वसुदेव देवकी, मी त्यांच्याविषयी बोलतोय. म्हणजे महाराज कंसाची बहीण देवकी जी यदुवंशीय वसुदेवाची पत्नी आहे. ती आकाशवाणी, तुरुंगात टाकणे, 8 लेकरं मारणे, कृष्णाचा जन्म, सगळं तुम्हाला आठवणीत आहे. या वसुदेवाचे पिता आहेत शूरसेन. वसुदेवाचे पिता आहेत शूरसेन. शूरसेनाची पत्नी आहे भोजराज कुमारी, म्हणजे भगवान श्रीकृष्णाचे आजी आजोबा शूरसेन, भोजराज कुमारी. शूरसेन आणि भोजराज कुमारी यांना एकूण आहेत 10 पुत्र आणि 5 पुत्री, 5 मुली. म्हणजे वसुदेवाला अन्य 9 भाऊ आणि 5 बहिणी आहेत. म्हणजे भगवान श्रीकृष्णाला त्याच्याकडे 9 काका आहेत आणि 5 आत्या आहेत. याच्यातल्या तिघांचा परिचय या हरिवंश पुराणामध्ये करून दिलेला आहे. हरिवंश पर्वातल्या 34व्या अध्यायात. एक आहे देवभाग, दुसरा आहे देवश्रवा आणि वसुदेव. या देवभागाचा पुत्र आहे उद्धव. त्या गोकुळवासी जनांचे उद्धवा शांतवन करजा, आठवला? ज्या उद्धव शिष्टाई आठवली? भगवान श्रीकृष्णाच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या गोपिकांना प्रेम नव्हे तर भक्तियोग सर्वश्रेष्ठ आहे हे सांगण्यासाठी गेलेला उद्धव गोपिकांना समजावून सांगायच्या ऐवजी प्रेमरसात आकंठ बुडून आपलीच वाईट अवस्था करून घेऊन आला. तो गोपिकांचा गुरु व्हायला गेला होता, गोपिकांना आपला गुरु करून वापस आला. तो उद्धव, तो देवभागाचा पुत्र. देवभाग म्हणजे भगवान श्रीकृष्णाचे काका आणि उद्धव म्हणजे भगवान श्रीकृष्णाचा चुलत भाऊ. दुसरे देवश्रवा, अजून एक बंधू वसुदेवांचे. आणि या देवश्रवांचा मुलगा आहे शत्रुघ्न. आता हा शत्रुघ्न
जन्मापासून व्रात्य, अगाव. आणि हा शत्रुघ्न जन्मल्याबरोबर एक राजा दत्तक घेऊन जातोय. तो दत्तक कोण घेऊन जातोय? तो आहे प्रयागराज जवळच्या श्रृंगवेरपूर गावातला निषाद राजा हिरण्यधनु. म्हणजे हिरण्यधनुनी आणि त्याची पत्नी सुलेखा, हिरण्यधनु आणि सुलेखा या निषाद राजाने शत्रुघ्नला आपल्याकडे घेऊन गेले, त्याचा सांभाळ केलाय, दत्तकच घेतलाय म्हणा. यदुवंशातला शत्रुघ्न निषाद राजाच्या घरी जातो. तो हिरण्यधनु आणि सुलेखाचा मुलगा म्हणून वावरू लागतो आणि त्याला नाव मिळतं एकलव्य. तो निषाद पुत्र नव्हे, अजिबात नव्हे. तो आहे हिरण्यधनु आणि सुलेखा यांचा दत्तक पुत्र आणि यदुपुत्र, यादवपुत्र. क्लिअर होते कन्सेप्ट? लक्षात येतोय आपल्या कोण आहे हा एकलव्य. आणि हा हिरण्यधनु कोण आहे हे समजून घेतलं पाहिजे. म्हणजे पहिलं तर हे लक्षात ठेवा की आता एका यदुवंशातला मुलगा, यादवांच्या घरातला मुलगा दत्तक म्हणून निषाद राजाच्या घरी जातो आहे आणि पुढे हिरण्यधनु सुलेखा एक निषाद कन्या सुनीता निवडतात आणि या सुनीतेसोबतच विवाह होतो एकलव्याचा. तो 100% निषादीकरण होऊ लागलाय, तो 100% भिल्ल होऊ लागलाय. यदुवंशातला पुत्र दत्तक जातोय निषाद वंशामध्ये, निषाद वंशाच्याच कन्येशी तो विवाह करतोय आणि निषाद पुत्र म्हणून वावरतोय. त्यामुळं उगाच इकडून तिकडं जाता येत नव्हतं, जमत नव्हतं, फारच जातीयता होती, जातीयतेशिवाय जमतच नव्हतं. या ज्या काही भाकड कल्पना आपल्या डोक्यात आहेत ना, त्या काढून टाका, अगदी साफ काढून टाका. म्हणून महाभारत समजायचं असेल तर फ्लॅशबॅक मध्ये गेल्याशिवाय समजत नाही, हे लक्षात घ्या. म्हणून हरिवंश पुराणातला हा संदर्भ तुम्हाला दिलाय. पुढे या हिरण्यधनुची ही ओळख करून घ्यावी लागेल. आता इथे वेगळी कथा आहे. अजून एक, हिरण्यधनु कोण आहे? तर हिरण्यधनु निषाद राजा आहे, त्याची पत्नी निषाद कन्या सुलेखाच आहे. पण हा हिरण्यधनु निषाद राजा असला तरीही, जसा निषाद राजा शृंगवेरपूरचा भगवान रामचंद्राचा मित्र होता रामायणाच्या काळामध्ये, आणि तो प्रभू रामचंद्रांना म्हणाला होता, प्रभू माझ्या राजावर राज्य म्हणून करा, मी तुमचा सेवक बनून राहतो. तसा शृंगवेरपूरचा आताचा निषाद राजा हिरण्यधनु हा मगध देशाच्या जरासंधाचा मित्र होता. मगध देशाच्या जरासंधाचा मित्र होता. हा जरासंध कंसाचा नातेवाईक. कंसाचा वध कृष्णाने केला म्हणून जरासंधाचा राग कृष्णावरती होता. आणि जेव्हा जेव्हा जरासंध कृष्णाच्या विरोधात लढण्यासाठी आलेला आहे, तेव्हा तेव्हा या हिरण्यधनुने जरासंधाला मदत केलेली आहे. म्हणजे एकलव्याचा पिता हा शत्रुराजाचा सेनापती होता. कळलं? जरासंध हा शत्रुराजा, त्याचा सेनापती होता. अशा शत्रुराजाच्या सेनापती असलेल्या हिरण्यधनुच्या पुत्र एकलव्याला द्रोणांनी राजपुत्रांच्या सोबत त्यांच्याच शाळेत शस्त्रविद्या द्यावी असं तुम्हाला अपेक्षित आहे का? नाही ना. असं कोण करेल? प्रायव्हेट स्कूलचा टीचर असं करेल, आणि ते प्रायव्हेट स्कूलचे टीचर होते. येतंय लक्षात काय म्हणतोय मी ते? त्यामुळं अशा कोणत्याही परक्या माणसाला आपल्या राज्याविरुद्धचं बळ देण्यासाठी कोणताही गुरु काम करणार नाही, अथवा तो राजा त्याला परवानगी देणार नाही. द्रोणाचार्य नौकर गुरु होते. आपल्या दारिद्र्यामुळं पिचलेले, थिजलेले आणि राजाचा बदला घेण्यासाठी दुसऱ्या राजाकडे आलेले द्रोणाचार्य आपल्या हेतूनी काम करत होते. ते नौकर गुरु होते. ही वास्तविकता विसरून चालणार नाही. नैतिकतेच्या फुटपट्ट्या घेऊन चिटकवत बसायच्या हे काम करणाऱ्यांनी करावेत, पुरोगाम्यांनी करावेत. ते नौकर गुरु होते हे लक्षात ठेवलं पाहिजे. आणि सगळ्यात मोठी गोष्ट मी तुम्हाला म्हटलं होतं, लक्षात ठेवा, लक्षात ठेवा, लक्षात ठेवा. काय लक्षात ठेवा म्हटलं होतं? द्रोणाचार्य हे एका अप्सरेच्या, स्वर्गातल्या यक्षकन्येच्या आणि ऋषीच्या संयोगातून जन्मलेलं अपत्य आहे, घृताची.
त्यांची पत्नी कृपी ही सुद्धा शरदवाण आणि जानपदी या अप्सरेच्या कन्या आहे. अहो, ज्यांचं कुळच मुळात वेगवेगळ्या संयोगातून आलेलं आहे त्यांना ब्राह्मणत्वाविषयीचा गर्व असेल अशी शक्यता तुम्हाला वाटते का? म्हणजे ज्यांच्या वर्णाविषयीचीच शंका आहे जन्मानं, कर्मानं, आणि ब्राह्मण असतील तर ते वेदमंत्रोच्चारण करतील, वेदविद्या शिकतील, बाकी कशाला काय शिकतील. पण द्रोणाचार्यांनी परशुरामाच्याकडून शस्त्रविद्या सुद्धा शिकलेली आहे आणि ते शास्त्र शिकवायला नव्हे, शस्त्र शिकवायला कुरुवंशात आहे, शास्त्र शिकवायला नव्हे. ब्राह्मण म्हणून वेदविद्या शिकवण्यासाठी ते आलेले नाही आहेत, तर शस्त्र निपुण असलेले द्रोणाचार्य क्षत्रिय कुळातल्या राजपुत्रांना शस्त्र प्रशिक्षण देण्यासाठी आलेले आहेत. अशा वेळी क्षत्रिय कुळातल्या राजपुत्रांना क्षत्रिय ज्ञान देण्यासाठी आलेला प्रायव्हेट गुरु शत्रुराष्ट्राच्या व्यक्तीला हे शस्त्र प्रशिक्षण देईल अशी अपेक्षा आपण ठेवता येऊ शकेल का? अजिबात नाही. आणि द्रोणाचार्यांनी केलं ते योग्य केलं हे पुढे कळत आहे. याच हरिवंश पुराणामध्ये तुम्हाला लक्षात येईल, त्यातली एक कथा आहे ती फार इंटरेस्टिंग आहे. ती कथाही आपल्याला समजून घ्यावी लागेल. ती कथा समजून घेतल्यावर कळेल की एकलव्याला का दिलं नाही, एकलव्याला का शिकवलं नाही. आणि ती कथा आपण पुढच्या भागात जाणून घेणार आहोत. आणि मग ती कथा समजल्यावर एकलव्याशी द्रोणाचार्य कसे वागले ते देखील आपल्याला समजून घ्यावं लागेल, ते पुढच्या भागात. पण तोपर्यंत माझी एक विनंती आहे, अनालायझर डिवाइनला 1,00,000 सबस्क्रायबरचा टप्पा पार पाडायचा आहे. नुसता सबस्क्रायबरचे आकडा पूर्ण करायचा नाहीये, तर तो तरुण पिढी, छोटी मुलं यांच्यापर्यंत हा विषय गेला पाहिजे, यासाठी तो पार पाडायचा आहे. कारण तो टप्पा पार पाडल्यावर, म्हणजे मी असं का म्हणतोय ते पण सांगतो, इथे स्वार्थ नाहीये. 1,00,000 सबस्क्रायबरचा टप्पा आपण पार पाडला की ते अधिकाधिक लोकांच्या पर्यंत पोहोचेल. आत्ता 5-10 हजार व्ह्यूवर्स पर्यंत पोहोचण्यापेक्षा आणखी काही जास्त व्ह्यूवर्स पर्यंत ते पोहोचलं तर या मांडण्याला काही अर्थ असेल. म्हणून म्हणतोय, आपण तर कराच करा, पण हे चॅनल आपल्या लहान मुलांना नक्की दाखवा. नमस्कार.